स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. सेल्फ सर्टिफाय करून आपण सर्वांनी प्रिंटआउट सुद्धा काढलेले आहे. आता आपली वाट जी आहे ती वाट म्हणजे काय, तर फक्त जागा आणि जाहिराती कधी येतील, जाहिराती आल्यानंतर प्रिफरन्स कधी भरायचे आहेत आणि त्यानंतर आपला प्राधान्यक्रम दिल्यानंतर आपली निवडची यादी कधी लागणार आहे किंवा लिस्ट कधी येणार आहे किंवा आपल्याला शाळा किंवा ते कॉलेजेस कधी अलॉट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण हा जो कालावधी आहे हा कालावधी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी आहे. अजून 31 मार्च पर्यंत या सर्व गोष्टी आपल्याला कळणार नाही आहेत आणि जाहिराती सुद्धा येणार नाही आहे. तत्पूर्वी आपण म्हणजे जाणून घेणार आहोत की सर्वात जास्त स्कोप जो आहे तो स्कोप कोणाला असणार आहे, तर सायन्स आणि मॅथ ज्या विद्यार्थ्यांचे विषय घेऊन विद्यार्थी बीएड झालेले आहेत किंवा सीटीटी पेपर 2 पास आहेत, या विद्यार्थ्यांना, महिला असेल किंवा पुरुष असेल, यांना सर्वाधिक संधी असणार आहे. तर त्याचं क्लॅरिफिकेशन काय असणार आहे ते मी देणार आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 10 ते 15 दिवसापासून तुम्हाला अपडेट देतो आहे. वेगवेगळ्या विषयांवरती कट ऑफ असेल किंवा वेगळा विषय असेल शिक्षक भरतीच्या संदर्भात किंवा पवित्र पोर्टलच्या संदर्भात, तर त्याची माहिती किंवा एखादा जीआर आलेला असेल, अपडेट जीआर असेल किंवा पेसा भरतीचा जीआर असेल, या संदर्भात सर्व व्हिडिओ आपण बनवत आहोत, अपडेट आपण कायमस्वरूपी देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आताचा मुद्दा जो आहे तो सर्वाधिक जास्त स्कोप कोणाला असणार आहे, तर स्कोप हा स्थानिक स्वराज्य आस्थापना असतील, अनुदानित शाळा असतील, अनुदानित संस्था असतील, अंशकालीन संस्था असतील किंवा खाजगी ज्या संस्था असतील विनाअनुदानित, या सर्व याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मात्र संधी असणार आहे. तर सर्वाधिक संधी कोणती असणार आहे, तर सर्वाधिक संधी ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल, मॅथ बॅकग्राऊंड असेल आणि जे विद्यार्थी पेपर 2 सीटीटी पास आहे, अशा विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी असणार. त्याच्या मागची कारण काय आहेत, तर त्याच्या मागची कारण अशी विद्यार्थी मित्रांनो की जे 1ली ते 5वीच्या ज्या शाळा आहेत, या 26-27 हजार ज्या ग्रामपंचायत असतील, त्याच्यापैकी काही ग्रामपंचायतमध्ये गट ग्रामपंचायत असेल तर नसेल, परंतु बाकी ज्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेच्या ठिकाणी ही 1ली ते 4थी वर्ग आहे. म्हणजे जास्तीत जास्त 1ली ते 4थी वर्ग किंवा 1ली ते 5वा वर्ग आहे. मग त्यानंतर काय, त्यानंतर ज्या काही माध्यमिकच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, उच्च माध्यमिक असेल किंवा माध्यमिकच्या शाळा असतील. आणि या 5व्या वर्गापासून तर 8वी पर्यंत, नंतर 9वी आणि 10वी पर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना सायन्स आणि मॅथ हे 2 विषय मेंडेटरी आहे, अनिवार्य विषय आहे. मग या ठिकाणी जागा सर्वाधिक उपलब्ध आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग सर्वात पहिलं काय, जिल्हा परिषद शाळांमध्ये जी संधी असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहे अशा विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी 140-150 प्लस विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना सायन्सच्या जागा आणि विज्ञानच्या जागा जे पेपर 2 पास आहेत त्या जिल्हा परिषदच्या जागा मिळणार. नंतर काही नगरपालिकेची शाळा आहेत, काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, ज्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या शाळा आहेत. नंतर रयत शिक्षण संस्थेसारखी जी एखादी संस्था असेल त्या संस्थेमध्ये सुद्धा 6वी ते 8वीच्या, नंतर 9वी 10वीच्या ज्या जागा आहेत त्या आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार. पण 6वी 8वी साठी तर ते जे पेपर 2 आहे तो अनिवार्य असणार आहे आणि तो जर पास आहे तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि सर्वाधिक ज्या शाळा आहेत त्या विद्यालयाच्या शाळा आहेत, ज्या माध्यमिक शाळा आहेत, ज्यात 6वी 8वी आता सध्या सेमी इंग्रजीचा विषय ज्या शाळा आहेत त्याच्याकडे कल जो आहे वाढलेला आहे आणि सेमी इंग्रजीचे जे काही बॅकग्राऊंड आहे तो सुद्धा जास्त शाळांचा असणार आहे. त्यामुळं सेमी इंग्लिशच्या शाळांना सुद्धा या ठिकाणी विज्ञान आणि मॅथ जे घेऊन आलेले आहेत त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. मग आता हे झाले अनुदानित वाले, विदाऊट इंटरव्ह्यू ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे त्यांच्या गुणानुसार. पण यांना संधी मिळणार आहे का, तर नाही. जे विथ इंटरव्ह्यू मधून सुद्धा जे काही सेकंड टप्प्यात येणार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे. ज्या शाळा अंशकालीन असतील, ज्यांना 20% ग्रँड असेल, 40% ग्रँड असेल, 80% ग्रँड असेल, 60% ग्रँड असेल, अशा शाळांमध्ये सुद्धा या तुकड्या असणार आहेत. आणि त्यात सुद्धा विज्ञान आणि गणित हे सर्व ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात अनिवार्य विषय आहे. म्हणून हे सर्वाधिक संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि मागे पण तुम्हाला सांगितलं की 2022 मध्ये यांचा कट ऑफ 104 पर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण सायन्स आणि मॅथचे विद्यार्थी कमी मिळतात, हा विषय पास असणारे कमी विषय मिळतात 6वी 8वी करिता. त्यामुळं सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी मात्र लागत तेवढे मिळतात. खूप जास्त विद्यार्थी सामाजिक शास्त्र पास आहेत पेपर 2, पण सायन्स आणि मॅथ हे विद्यार्थी अत्यंत कमी विद्यार्थी असल्यामुळे यांचा कट ऑफ सुद्धा कमी येऊ शकते. म्हणून हे सर्वात जास्त संधी कोणाला आहे, तर सायन्स आणि मॅथ जे विद्यार्थी पेपर 2 घेऊन पास झालेले आहेत, जे बीएडला सायन्स आणि मॅथ होतं, त्यांची मेथड होती, अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप मोठी संधी उपलब्ध आहे. तर या संधीचं सोनं आपल्याला या
भरतीमध्ये करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीच हे अपडेट मी बनवलेलं होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटतंय नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली जी काही लिंक आहे त्या तीनही लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. कमी जरी मार्क्स असेल आणि सायन्स मॅथ घेऊन जर आपण पास झालेले असाल तर खचून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, घाबरू नका. आपला रिझल्ट नक्की येणार आहे या बेताने आशा ठेवा. नक्कीच आपल्या आशा पल्लवीतील विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.